कर्नाटकातील एखादा घटना म्हणजे मुलानेच आपले वडील आणि सावत्र आईला मारण्याची सुपारी दिली होती. त्यातूनच चौघांचे हत्याकांड घडलं अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. या प्रकरणी सूत्रधारासह 8 संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे 6 संशयित मिरजचे आहेत. त्यांना 65 लाखांची सुपारी देण्यात आली होती. तपासात निष्पन्न झाला. अधिक माहिती अशी, विनायक बाकळे नावाचा युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे. त्याने आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावत्र आई सुनंदा यांना मारण्याची सुपारी दिली होती. पण बळी गेला तो बाकळे याच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा तसेच त्यांच्या मुलीचा. यांच्यासह विनायकचा सावत्र भाऊ या हत्याकांडात मारला गेला. फिरोज निसार अहमद काझी वय वर्ष 29, राहणार राजीव गांधीनगर, गदग. झिशान मेहबूब अली काझी वय वर्ष 24, हुडको यांच्यासह मिरज येथील साहिल अशफाक काझी वय वर्ष 19, सोहेल अशफाक काझी वय वर्ष 19, सुलतान जिलानी काझी वय वर्ष 23, महेश जगन्नाथ सांकोळे वय वर्ष 21, वाहिद लियाकत बेकपारी वय वर्ष 21 असे संशयित अटक केलेल्यांची नावं आहेत. कर्नाटकातील गदगचे रहिवासी प्रकाश बाकळे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता. विनायक हा प्रकाश याचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा. विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता. विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती. यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यानंतर विनायकने आई वडिलांना मारण्याचं ठरवलं. त्याने संशयितांना आई वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती. या घटनेमुळे गदग शहरासह राज्यात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी फिरू लागली. N24 न्यूजसाठी सांगली जिल्ह्याहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.